इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा नवीन टॉपिक प्रकरण 7वे सहनिर्देशक भूमिती हा टॉपिक आपण पाहणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत. त्याला इंग्लिशमध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री असं म्हटलं जातं. सहनिर्देशक भूमिती म्हणजे थोडक्यात हा आलेखासंबंधी टॉपिक आहे. आलेखामध्ये सहनिर्देशक असतात, एक्स सहनिर्देशक, वाय सहनिर्देशक. आणि या आलेखामध्ये आपण वेगवेगळे बिंदू स्थापन करतो आणि हे बिंदू स्थापन करण्यासाठी सहनिर्देशकांची गरज असते. आपल्याला माहीत आहे की आलेखामध्ये एक्स आणि वाय हे दोन अक्ष असतात. त्याच्यानंतर जेव्हा दोन अक्ष एकमेकांना छेदतात तेव्हा त्या आलेख कागदाचे 4 भागामध्ये रूपांतर होते. प्रत्येक भागाला चरण म्हणतात. प्रत्येक चरणामध्ये आपण बिंदू स्थापन करतो. जेव्हा दोन अक्ष ज्या बिंदूमध्ये मिळतात त्याला आरंभबिंदू असे म्हणतात आणि आरंभबिंदूची किंमत ही 0,0 किंवा फक्त 0 असते. आणि कोणताही बिंदू हा एक्स, वाय या स्वरूपात व्यक्त केला जातो आणि यावरच ही सगळी सहनिर्देशक भूमिती अवलंबून आहे. तर एका प्रतलावर म्हणजे आलेखाचं पान हे प्रतल, एका प्रतलावर एखाद्या बिंदूचे स्थान दर्शवण्यासाठी सहनिर्देशकांची आवश्यकता असते. मगाशी मी जे सांगितलं तेच इथं वाक्य आहे. आता एक्स सहनिर्देशक त्याला भुजा असं सुद्धा म्हणतात. एक्स सहनिर्देशक 8वीमध्ये झालेलं आहे. एक्स सहनिर्देशक भुजा बा एक्स सहनिर्देशक कशाला म्हणायचं? वाय अक्षापासूनच्या ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूला एक्स सहनिर्देशक म्हणतात. एक्स सहनिर्देशक असेल तर वाय अक्षापासून घ्यायचं. वाय अक्षापासून ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूला एक्स सहनिर्देशक म्हणतात. आता वाय सहनिर्देशक त्याला दुसरं नाव आहे कोटी असं सुद्धा म्हणतात. वाय सहनिर्देशक किंवा कोटी. वाय सहनिर्देशक एक्स अक्षापासूनच्या ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूला वाय सहनिर्देशक म्हणतात. म्हणजे एक्स सहनिर्देशक, वाय सहनिर्देशक. एक्स सहनिर्देशक म्हणजे भुजा, वाय सहनिर्देशक म्हणजे कोटी. लक्षात ठेवा एक आकडा, कोणताही बिंदू एक्स, वाय या स्वरूपात असतो. कोणताही बिंदू म्हणजे पहिला सहनिर्देशक एक्स असतो, दुसरा सहनिर्देशक वाय असतो. म्हणून गोल कंसात एक्स, वाय या स्वरूपात कोणताही बिंदू असतो. एक्स अक्षावरील बिंदू एक्स, 0. एक्स असेल तर एक्सची किंमत पहिल्यांदा एक्स म्हणजे इथं गोल कंसात एक्स असतो पहिल्यांदा, मग वायची किंमत 0 असते. एक्स अक्षावरील बिंदू हा एक्स, 0 या स्वरूपात असतो. वाय अक्षावरील बिंदू हा 0, वाय. वाय अक्षावरील म्हणजे वाय असतो, जी एक्सची किंमत 0 असते या स्वरूपात असतो. आणि आरंभबिंदूची किंमत ही 0,0 किंवा 0 असते. तर हे अतिशय महत्त्वाचे 4 पॉईंट हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. नंतर याच्यातलं अतिशय महत्त्वाचं पहिलं सूत्र अंतराचे सूत्र. अंतर म्हणजे दोन बिंदूमधलं अंतर काढायचं असेल आलेखामध्ये. आता ए बिंदू एका ठिकाणी आहे, बी बिंदू एका ठिकाणी आहे. त्या दोनामधलं अंतर काढायचं असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे. तर ते सूत्र बघा, त्याला इंग्लिशमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला असे म्हणतात. अंतराचे सूत्र डिस्टन्स फॉर्म्युला. दोन बिंदूमधील अंतर खालील सूत्राने काढतात. अंतर डी म्हणजे डिस्टन्स, म्हणून इथं डी वापरलेले. अंतर डी बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. म्हणजे इथं एक्स सहनिर्देशकांची वजाबाकीचा वर्ग आहे, इथं वाय सहनिर्देशकांच्या वजाबाकीचा वर्ग आहे. x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता x2 x1 काय आहे नेमकं? तर दोन बिंदूचे हे सहनिर्देशक आहे. कारण दोन बिंदूतलं अंतर काढणार म्हणजे पहिल्या बिंदूचे सहनिर्देशक हे x1 y1 असतात आणि दुसऱ्या बिंदूचे सहनिर्देशक हे x2 y2 असतात. म्हणून x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग आणि हे वर्गमूळ ठेवल्यानंतर आपल्याला अंतर मिळते. नंतर दुसरं सूत्र येतं आरंभ बिंदू आणि एखाद्या बिंदूमधील अंतर काढण्याचे सूत्र. आरंभबिंदू म्हणजे जिथं दोन अक्ष छेदतात तिथं आरंभबिंदू असतो. आरंभबिंदू आणि एकच बिंदू दिलेला आहे, दोन बिंदू नाही, एखादा बिंदू. आरंभबिंदू आणि एखाद्या बिंदूमध्ये अंतर काढण्याचे सूत्र
अंतर डी बरोबर वर्गमुळात एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. कारण जो एक बिंदू आहे त्याचे सहनिर्देशक घेताना ते एक्स आणि वाय या स्वरूपात घ्यायचं आणि आरंभबिंदूचे सहनिर्देशक हे 0,0 येते. त्यामुळे तिथं 0,0 हे सहनिर्देशक येतात. त्यामुळे ते सूत्र वर्गमुळात एक्स वर्ग अधिक वाय वर्ग या स्वरूपात असतात. म्हणजे आरंभबिंदू आणि एखादा बिंदू याच्यामधला अंतर करण्यासाठी या सूत्राचा वापर करतात. आपण गणित पाहूया. सरळ डायरेक्ट स्वाध्याय 7.1 आपण पाहूया. त्याच्यातलं पहिलं गणित, खालील दिलेल्या प्रत्येक जोडीच्या बिंदूमधील अंतर काढा. म्हणजे 2-2 बिंदू देतात, त्या बिंदूमधील अंतर काढायचं आहे. पहिलं गणित, पहिला बिंदू 2,3, दुसरा बिंदू 4,1. पहिला बिंदू म्हणजे हे सहनिर्देशक दिलेले आहे. जे हा ए म्हणा आणि हा बी म्हणा, त्याचे सहनिर्देशक 4 आहे. मग x1 y1 म्हणायचं, x1 y1 आणि असा म्हणजे कोष्टक तयार करून घ्यायचं. x1 y1 x2 y2. x1 y1 म्हणजे 2-3 आणि x2 y2 म्हणजे 4-1. सूत्रांतराचं वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. मग इथं किमती असतात. x2 4, x1 2 कंसाचा वर्ग, y2 1 वजा y1 3 कंसाचा वर्ग. आता 4 वजा 2 म्हणजे 2, 2चा वर्ग आणि 1 वजा 3 म्हणजे वजा 2 कंसाचा वर्ग. 2चा वर्ग 4 वजा 2चा वर्गसुद्धा 4. वजाची संख्येचा वर्ग केल्यानंतर तो अधिकच होतो, म्हणून 4 अधिक 4 वर्गमुळात 8. काही वेळेला हे वर्गमुळात मिळणारी संख्या ही पूर्ण वर्गसंख्यामध्ये असते, त्याचं वर्गमूळ काढता येते. आता 8 ही अपूर्ण वर्गसंख्या आहे म्हणून वर्गमूळ काढता येतं, म्हणून तसंच ठेवायचं वर्गमुळात आणि एकक लिहायचं. दुसरं गणित पहा, वजा 5,7 वजा 1,3. मग x1 y1 x2 y2 असं कोष्टक, वजा 5 7 आणि वजा 1 3. अंतराचं सूत्र x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. x2 वजा 1 वजा x1 वजा 5. मग वजा हे मधलं वजा चिन्ह आणि ते वजा 5चं वजा चिन्ह, ते वजा वजा अधिक डायरेक्टली इथं मांडलेलं आहे. 5 कंसाचा वर्ग, y2 3 आणि y1 7. म्हणजे हे मधलं वजा चिन्ह सूत्रातलं 3 वजा 7 कंसाचा वर्ग. आता 5 आणि वजा 1 यांची वजाबाकी होते 4 वर्ग. नंतर वजा 7 म्हणून अधिक 3 गेले, वजा 4चा वर्ग. 4चा वर्ग 16 वजा 4चा वर्ग 16, 16 16 32. पाहिजे त्याचं संक्षिप्त तयार करता येते किंवा वर्गमुळात 32 एकक जरी लिहिला तरी चालते. अवयव 16 दुनी 32, 16चं वर्गमूळ 4 आणि वर्गमुळात 2 हे शिल्लक. तिसरं गणित, a, b आणि दुसरा बिंदू आहे वजा a, वजा b. x1 y1 x2 y2 a b आणि वजा a वजा b. सूत्र, x2ची किंमत वजा a वजा x1ची a, y2 वजा b वजा y1 b. वजा a म्हणजे वजा 2a अधिक वजा b म्हणजे वजा 2b कंसाचा वर्ग. वजा 2aचा वर्ग म्हणजे 4a वर्ग, तसंच वजा 2bचा वर्ग म्हणजे अधिक 4b वर्ग. 4 सामायिक काढलं तर कंसात a वर्ग अधिक b वर्ग या 4चं वर्गमूळ काढता येते. 2 वर्गमुळात a वर्ग अधिक b वर्ग एकक. आता 0,0 आणि 36,15 बिंदूमधील अंतर काढा. आता हे जे गणित आहे, मगाशी जे सूत्र सांगितलं, हे आरंभबिंदूचे सहनिर्देशक झाले. म्हणजे आरंभबिंदू आणि एखादा बिंदू याच्यामधील अंतर काढा असा दुसऱ्या प्रकारे सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण ओळखून घेतलं पाहिजे की हा आरंभबिंदू आहे आणि हा एखादा बिंदू आहे, त्याच्यामधलं अंतर काढायचं आहे. मग आरंभबिंदू आणि एखादा बिंदूमधील अंतर काढण्यासाठी सोपं सूत्र आहे. या सूत्राचा वापर जरी केला तरी उत्तर तेच येते, परंतु सोपं सूत्र आहे. अंतर डी बरोबर एक्स वर्ग अधिक वाय वर्ग. पहिला बिंदू म्हणजे x, दुसरा बिंदू म्हणजे y. ह्याला x1 y1 वगैरे म्हणायचं नाही. एक्स वर्ग वाय वर्ग. मग एक्सची किंमत 36, 36चा वर्ग. वायची किंमत 15, 15चा वर्ग. 36चा वर्ग 1296, 15चा वर्ग 225, वर्गमुळात 1521 आणि 1521 ही पूर्ण वर्गसंख्या आहे आणि त्याचा वर्गमूळ काढल्यानंतर 39. 39चा हा वर्ग आहे.
म्हणून वर्गमूळ म्हणजे अंतर बरोबर 39 एकक. आता तिसरा कडा, बिंदू 1, 5, 2, 3 आणि -2 -1 हे एक रेषीय आहेत का ते पडताळ. एक रेषीय आहेत का ते पडताळायचं आहे. लक्षात ठेवा, जर कोणत्याही दोन बिंदूंची बेरीज ही तिसऱ्या बाजू एवढी असेल तर ते बिंदू एक रेषीय असतात. म्हणजे एक रेषीयसाठी ही अट आहे. जर कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजू एवढी असेल तर ते बिंदू एक रेषीय असतात. मग आपण इथं त्रिकोण काढलेला आहे. हा पहिला बिंदू म्हणजे ए 1, 5, दुसरा बिंदू म्हणजे 2, 3 आणि तिसरा बिंदू म्हणजे सी -2 -1. मग ए बी काढायचं आहे. ए बी काढत असताना हे दोन बिंदू, हे अंतर ए बी म्हणजे ह्या दोन बिंदूंचा वापर करून अंतराचं सूत्र वापरायचं. बी सी काढायचं तर ह्या दोन बिंदूचा वापर करायचा. सी ए काढण्यासाठी या दोन बिंदूंचा वापर करायचा. ए बी काढण्यासाठी आता ए बी काढायचं अंतर. मग तिथला एची किंमत x1 y1 1, 5 आणि बीची किंमत 2, 3 आणि हेच इथं याच्यामध्ये ह्या सूत्रामध्ये घालून ए बीची किंमत वर्गमुळात 5 एक आहे. मग अशी जी गणितं बघितली त्याप्रमाणे बी सी काढण्यासाठी बी आणि सी ह्या बिंदूंचा वापर करून आपण हेच बिंदू इकडं घालायचं. बी सीची किंमत वर्गमुळात 212 एकक येते आणि ए सी काढण्यासाठी त्या दोन बिंदूचा वापर करून ए सीची किंमत वर्गमुळात 265 एकक येते. आता ए बी, बी सी आणि ए सी म्हणजे 1, 2, 3 म्हणूया आपण वरून. आता ए बी अधिक बी सी, ए बी अधिक बी सी या दोनांची बेरीज ही ए सी एवढी येत नाही. हे आपल्याला तुम्हाला, कारण वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 212 आणि वर्गमुळात 265 यांची बेरीज म्हणजे ह्या दोनांची बेरीज, दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजू एवढी येत नाही. म्हणून दिलेले बिंदू एक रेषीय नाहीत हे आपण या ठिकाणी सिद्ध करू शकतो. नंतर चौथं गणित बा, बिंदू 5, -2, 6, 4 आणि 7, -2 समद्विभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का सिद्ध करा. आता समद्विभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का म्हणजे याच्यातल्या कोणत्याही दोन बाजू समान आल्या पाहिजेत. मग अंतराच्या सूत्रावरनं तिन्ही बाजू काढून घ्यायचं आणि तिन्ही बाजू काढून झाल्यानंतर त्याच्यातल्या कोणत्याही दोन बाजू समान येतात का बघायचं. समान आल्या तर तो समद्विभुज त्रिकोण होतो आणि ते दिलेले बिंदू हे समद्विभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे ते सिद्ध करता येते आपल्याला. पहिला बिंदू 5, -2 आणि दुसरा बिंदू आहे 6, 4. ए बी अंतर काढूया आपण. मग त्याच सेम सूत्रामध्ये जर आपण हे सगळं किमती घालून वर्ग केले तर ए बीची किंमत वर्गमुळात 37 एकक येते. नंतर बी सी काढण्यासाठी बी आणि सी, बी म्हणजे मधला बिंदू 6, 4 आणि सी म्हणजे 7, -2 हे बिंदू इथं घालायचं आणि वर्गमुळात 37 एकक ते उत्तर येते. आणि ए सी आणि ए किंवा ए आणि सी, ए सी 5, -2 7, -2 त्या किमती घातल्यानंतर वर्गमुळात 4 आणि ए सीची किंमत 2 एकक. मग हे वेगळे आहे परंतु वर्गमुळात ए बी आणि बी सी ह्या समान झाल्या. वर्गमुळात 37 वर्गमुळात 37 त्यामुळे ए बी बरोबर बी सी म्हणून त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण हे सिद्ध होते. पाचवं गणित बघा, आकृतीमध्ये एकाच वर्गातील चार मित्र ए बी सी व डी बिंदूत बसलेले आहेत. त्याचवेळी काही वेळानंतर चंपा आणि चमेली वर्गात प्रवेश करतात आणि चंपा चमेलीला म्हणते की ए बी सी डी हा चौरस आहे असे समजू नको. यावरून चमेली विचार करते, तर यापैकी कोण बरोबर बोलत आहे यासाठी अंतराचे सूत्र उपयोग करून पहा. चार जाग्यावरनं पहिला मित्र एवर बसलेला आहे. म्हणजे आपण कल्पना करायचं, ए बिंदूवर बसलेला आहे, बी बिंदूवर दुसरा मित्र बसलेला आहे, सी बिंदूवर तिसरा मित्र, डी बिंदूवर चौथा मित्र, हे 4 मित्र बसलेले आहेत. आणि चंपा आणि चमेली ह्या 2 मैत्रिणी वर्गात प्रवेश करतात आणि त्यांच्यामध्ये चर्चा होते. चंपा म्हणते चमेलीला की ए बी सी डी म्हणजे ते 4 मित्र बसलेले याच्यापासून चौरस आहे असं समजू नकोस. मग चमेली म्हणते हा चौरस आहे. मग कोण बरोबर बोलत आहे यासाठी अंतराचे सूत्र वापरून आपण पडताळून पाहायचं आहे.
मग ही आकृती आहे. ए इथं आहे, बी इथं आहे, सी इथं आहे आणि डी इथं आहे. तर पुस्तकामध्ये ही आकृती दिलेली आहे. पुस्तकातली आकृती तुम्ही बघा, म्हणजे क्लिअर समजेल. हे जर वहीमधली समजत नसेल तर. मग इथं याची सेपरेट चौकोनाची आकृती काढायचं. मग एचे शिरोबिंदू लिहायचं. एचे शिरोबिंदू लिहित असताना ए हा असा आहे आणि असा, म्हणजे आलेखामधले हे रेषा, ही लंबरेषा आणि ही आडवी लंबरेषा. पहिल्यांदा एक्सची किंमत लिहायची, म्हणजे एक्स सहनिर्देशक लिहायचं 3, ए 3 आणि बीची किंमत 4. म्हणून एचे शिरोबिंदू आहेत 3 4, म्हणजे सहनिर्देशक. बी बघा इथं आहे 6 आणि 7, बी 6 7. सी 9 आणि 4, 9 4. आणि डी इथं आहे डी 6 1, डी 6 1. म्हणजे चारही शिरोबिंदू जे आहेत त्याचे सहनिर्देशक आपण ह्या आकृतीवरनं काढून घेतले. मग अंतराच्या सूत्रावरनं आपण ए बी बी सी सी डी सेम ते सूत्र x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग, हे कॉमन सूत्र लिहिलेले प्रत्येक ठिकाणी. त्याचा वापर सहनिर्देशकावरून केलेला आहे. मग ए बीची किंमत वर्गमुळात 18, बी सीची किंमत वर्गमुळात 18, सी डीची सुद्धा वर्गमुळात 18 आणि डी एची सुद्धा वर्गमुळात 18. आणि कर्णसुद्धा इथं काढायचं. ई सी पहिला कर्ण, बी डी हा दुसरा कर्ण. त्याच्यावरनं म्हणजे त्याचेसुद्धा सहनिर्देशक घेऊन ए सी बी डी काढायचं. वर्गमुळात 36, वर्गमुळात 36, 36चं वर्गमुळात 6 6. म्हणजे ह्या 6 गोष्टीवरनं आपण काय करू शकतो, विचार करू शकतो. चारही बाजू समान, वर्गमुळात 18, वर्गमुळात 18, वर्गमुळात 18, वर्गमुळात 18. म्हणजे ज्याचा अर्थ ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर डी ए आणि दोन्ही कर्ण समान. यावरनं काय सांगू शकतो आपण, ए बी सी डी हा चौरस आहे. म्हणजे चमेली म्हणजे योग्य बोलायला किंवा खरं बोलायला हा त्याचा अर्थ आहे, किंवा तिचं म्हणणं बरोबर आहे हे इथं सिद्ध होते. चौरसाचे कर्ण समान आणि चारही बाजू समान असतात, म्हणून तो चौरस आहे. सहावं गणित बघा. खालील बिंदूचा उपयोग करून चौकोनाचा प्रकार ओळखा आणि कारण सांगा. आता हे 4 बिंदू दिलेले आहेत. आपण चौकोन काढायचं. पहिला बिंदू म्हणजे ए वजा 1 वजा 2, दुसरा म्हणजे बी 1 0, तिसरा म्हणजे वजा 1 2 आणि तिसरा म्हणजे वजा 3 0. मग मगासारखंच अंतराचं सूत्र कॉमन ए बी काढण्यासाठी त्या बिंदूचा वापर करून ए बी बी सी सी डी डी ए. तर वर्गमुळात 8, वर्गमुळात 8, वर्गमुळात 8, वर्गमुळात 8. चारही बाजू समान झाल्या. कर्ण काढण्यासाठी ए सी आणि बी डी कर्ण काढायचं. कर्ण ए सी 4 आला, कर्ण बी डी सुद्धा 4 आला. याचाच अर्थ चारही बाजू समान, दोन्ही कर्ण, चारही बाजू समान, दोन्ही कर्ण समान. त्या अर्थी तो चौरस आहे सिद्ध होतं. कारण चौरसाचे चारही बाजू व कर्ण समान आहेत, म्हणून तो चौरस आहे. चौकोनाचा जो प्रकार आहे तो चौरस आहे. नंतर दुसरा गणितामध्ये पहिला बिंदू, दुसरा बिंदू, तिसरा बिंदू, चौथा, ही आकृती. अंतराचे सूत्र नंतर ए बी बी सी सी डी त्या किमती घालून आपण इथं किमती काढल्या. ए बीची किंमत वर्गमुळात 52, बी सीची वर्गमुळात 13, सी डीची किंमत वर्गमुळात 50 आणि डी एची किंमत वर्गमुळात 85. यावरून ए बी इज नॉट इक्वल टू बी सी इज नॉट इक्वल टू सी डी इज नॉट इक्वल टू डी. त्यामुळे हा विषमभूत चौकोन आहे हे सिद्ध करता येतं. कर्ण काढायची गरज नाही. चारही बाजू समान असेल तर कर्णाकडे जायचं, आणि चारही बाजू जर अशा वेगळ्या असतील तर कर्णाकडे जायची गरज नाही. तर हा विषमभूत चौकोन आहे. नंतर हे 4 बिंदू दिलेले आहेत. मग इथं ए बी वर्गमुळात 10, बी सी वर्गमुळात 18, सी डी वर्गमुळात 10 आणि डी ए वर्गमुळात 18. म्हणजे इथं ए बी आणि सी डी ह्या विरुद्ध बाजू आहेत, समान झाल्या. आणि वर्गमुळात 18 बी सी आणि डी ए ह्या विरुद्ध बाजू आहेत, त्या समान झाल्या. आणि कर्ण काढून घेतले. कर्ण ए सी वर्गमुळात 4 म्हणजे 2 आणि कर्ण बी डी वर्गमुळात 52. यावरून ए बी बरोबर सी डी, बी सी बरोबर डी सम्मुख बाजू. तर कर्ण इथं नाही काढलं तर पण चालतं आहे, कर्ण काढायला पाहिजे. त्याच्यासाठी का, विरुद्ध बाजू आयताचे आणि समांतरभूत चौकोनाच्या विरुद्ध बाजू समान असतात आणि आयताचे कर्ण समान असतात,
परंतु समांतरभुज चौकोनाचे कर्ण समान नसतात. हे कर्ण वेगवेगळे आले इथं, म्हणून विरुद्ध बाजू समान झाल्या किंवा सम्मुख बाजू समान आणि कर्ण असमान झाले, त्यामुळे तो समांतरभुज चौकोन आहे, आयत नाही. हा समांतरभुज चौकोनाचा प्रकार आहे.